मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. अमीर पवार आणि योगेश लदगे ही सलामीची जोडी दाखल होताना पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक मध्ये सागर देशमुख, ज्याला मिळतं सर्व सुख तोच आमचा सागर देशमुख. पहिलं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. सामना इम्पॉर्टंट राहणार आहे, ह्या शंका नाही. स्ट्राइक एंड मध्ये योगेश लदगे आणि निश्चित अगदी सागर देशमुख पहिले षटक हाताळण्यासाठी तयार होते. 5 षटकांची मॅच, 6वा सामना जो तुम्ही आम्ही पाहतो अनुभवतोय मित्रांनो. 10 सामने आजच्या दिवसामधले, परंतु आता विचार पडलाय की सकाळी 10ला चालू झालेत, आता 3:45 वाजायला आले, आताशे 5 झालेत. आता इथून 5 कशा करायच्या? बरोबर 5 जाऊ द्या, त्यामधले आता 3 किंवा 3 तरी कशा करायच्या? फक्त आता मला सांगण्यापेक्षा मॅचेस किती आहेत आणि कशा खेळायच्या आहेत याच्यासाठी आपण वेळेसाठी सहकार्य करा आयोजकांना. झुकेगा नाही साला. चला पहा, पंचांचा सिग्नल आला, जाऊया. मॅच ऑन होती या मित्रांनो, खोलून तयार होत आहे आणि पंचांचे बोट आकाशात. काय सांगायचं आहे, सीझन आली पण काय सांगायचं आहे, जोमा जेला आणि कोमा जेला शिवम कार्यक्रम झाला, भाजी खाली मेथीची पण काय सांगायचं आहे, ती पण नाही पचली सासूजी. तिथे फलंदाज बा यावेळेस हो इथे समोरच्या दिशेला आवाज बेडूकचा आपला कार्यक्रम झाला पण नाही लाज पंच नाही. शिवम कार्यक्रम झाला बाबा, आजार झाला तापाचा पण काय सांगायचं, गोळी भेटली झुला भाजी, काय फरक होणार? काही नाही. इथे खरं जरूर प्रयत्न केले परंतु चेंडू लावण्या अगोदर हात लागला, चेंडू निघून गेला आणि त्यामुळे जरूर तिथे फलंदाज सुरक्षित पोहोचतोय. पहिला बॉल त्यावरती विकेट, दुसऱ्या बॉल मध्ये संघाचं खातं इथे ओपन झालं गेलंय. आता पाहावं लागेल, मॅच तर इम्पॉर्टंट आहे परंतु एक एक धाव देखील तेवढीच महत्वाची आहे. स्ट्राइक मध्ये सलामीचा खेळाडू अमीर पवार जो आपल्याला पाहायला मिळेल, संघाचा महत्वाचा खेळाडू. आता कशा प्रकारे खोटा बोला पण रेटून बोला, बेमटेच्या डेटापासून बोला. काय सांगायचंय, किपरना काय खाला आणि काय नाही, दुपार अपील कराय तो कमीच आरडत नाही. ते बादचा अंपर तुझे बादचा बारीक आहे का, पटकन काय व्हायचा बियाचा. इकडे हे अशी वस्तू असल्या मग किती पण आरडा. जाऊया, अपील जोरदार होती, आत्मविश्वास कमी होता. फटका इथे जरूर हवेत फसला गेलाय, शतकच्या बॉल खाली आलाय. बस
बोतला फाटला का आता सीएम कार्यक्रम झाला. दूर से देखा तो हीरा चमक रहा था ना पास से देखा तो टकला चमक रहा था. नाईला तेल लावून होता का काय. कार्यक्रम फिट झाला. झेल ड्रॉप झाला. आता त्याचं कंबर ठसकायला लागली. कमरावर हात दिला नाईलाज. झेल ड्रॉप झालाय. आता पुढचा चेंडू कशा प्रकारचा पहा. पंच बॉल वाईट गेला. बॅट्समॅन तिकडे बॉल हुकला बरोबर. आणि इकडे फिल्डिंग वाल्याचा का कोणाला 12 का 13 वाय तो करीत जीत 11चा मग तो बॉल हुकला. तुला काल आजार व्हायचा पहा. इथे यावेळेस मात्र फटका चांगला आलाय. चेंडू मात्र निघून चालाय सीमारेषेच्या बाहेर. आणि इथे जरूर या बॉलवरती धावा मिळतील. 4 संघाची धावसंख्या 7. गाणं नाही गेले तो कोरा शोरूम पिझ्झा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चुकी झाली आणि तिथे अगदी आपण पाहू शकाल. आता मात्र षटक क्रमांक संपलं गेलं ते म्हणजेच पहिलं. आणि पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती लागण्यात यशस्वी ठरले 7 परंतु विकेट गमावल्यात 2. पहा आता महेश कदम शरीर यष्टी जर पाहिली तर निश्चित मजबूत जाडाजुडा. मैदानात आले सावली आणि उतरला देखील बाहुबली. अरे टायरात पट्टी गेली का बाहुबली गळ्यात गुतायचा. हे रा मागचा बाहुबली पहा. जय बजरंग बुतिवली 12 आहे का तो 12 आहे. अरे पण मग बिना शेपटीचा वागा होत ना तुझ्या नरड्याला तरी नाव तर सांगायची कमीत कमी. कंच सौर आहे सगळं फरार झालंय. जाऊया गोलंदाज तयार. भारी आहेत काय ते मेकअप करून आलात काय. यस अगदी जर पाहिलं तर निश्चित थोडीशी शांती घ्या. पहा अगदी पंचांकडे दाद मागत होते परंतु पंचाने दाद मात्र फेटाळून लावले. कशासाठी पहा. जर कटचा जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर माझा अल्ट्रामा घरीच विसरून आलो त्यामुळे समजेना. नाही तर मग डॉक्टर का जायला लागेल डिग्री आणायला. पहा कदाचित प्रयत्न चांगले राहिले होते संतोष सोनावणे. गोलंदाजीमध्ये आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बस काय सांगायचं आहे. जेला आता काय तर त्याचा खवा निसटला का काय झाला फ्रॅक्चर झाला का काय. एके बाजूला शिरायला लागला फार मुस्कून मारायला लागला ना जमा कुठेतरी डावे एसटी सोडून चाललाय. कदाचित हा चेंडू बा थोडासा खराब होता तो म्हणजे वाईट आलाय. संघाची धाव संख्या 8 धावा धावपलिकावरती आहेत. यावेळेस हो फटका सजवलाय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूला पाठला करतात. एक सिंगल कंप्लीट झाली गेली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. धावाची संधी आहे परंतु 2 धावा. आणि एकंदरीत या 2 धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या मला वाटतं जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिल्डर फिल्डिंग करी फिल्डर फिल्डिंग करी फिल्डिंग बेडूक चापी. श्याम कार्यक्रम ना चापाचापी सुरू झाली. पंच बाईच का
नाही मालक लाईव्ह वाल्याला विचारला त्याच्यामुळे मला विचारला बाप्याचे 4 का बाईच्या 4 रन्स पहा इथे व्हाईट +4 अशा धावसंख्या अगदी 5 धावफलकावरती जोडल्या जातील आणि धावसंख्या 15 वरती आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा यावेळी देखील समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न शतरक्षकाला बेडूक चाप्या कार्यक्रम झाला जार संघ मालकानं दुपार जेवाय दिला का नाही का काय झाला पार गुडघ्या बिडघ्या दाबून पार गडी चेपाचेपी करायला लागलं पहा आता किपरची पोझिशन देख जागा तुम्ही आता ना आता पहा ही पोझिशन म्हणजे काय माहिती का बघा पाहिल्यानंतर बॉलर हसला का फसला जरूर याला आठवण आली बरेच दिवस आपण गोटी सांगल्या नाही ठीक आहे गोटी सांगून जा यस तलवार सांगा माझी खसलेली आहे जरूर अगदी आपण पाहू शकाल बॅटची मागणी कुठेतरी केली गेली आहे फक्त मित्रांनो एक लक्षात ठेवा आपल्याला किती सामने कव्हर करायचे आहेत त्याच्याकडे ध्यान ठेवून स्पर्धा आपलीच आहे त्यामुळे आपण कशा पद्धतीने सहकार्य करावं जरूर यावेळेस मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅटवरती चेंडू आला नाहीये संतोष सोनावळे जर म्हटलं तर निश्चित भयानक त्याची गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये इथे हा डॉट निर्धाव चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो गोलंदाजी ट्रॅक वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु जमलं नाही शतरक्षक बॉलचा पाठलाग करतोय तिथे एक सिंगल तर बनली बघता बघता बॉल थांबत नाहीये यावेळेस हो गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं फटका तसा चांगला पण त्यावरती धावा देखील तितक्याच चांगल्या तिथे धावा मिळताय 4 सगदी आपण पाहिला असेल या बॉल वरती चांगला फटका आला यशस्वी चौकाराचा 4 धावा मिळून गेल्यात आणि संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावरती आहेत 20 धावा सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज तयार यावेळी देखील हो अतिशय लाजवाब क्षेत्ररक्षण कारण की आपल्या झोनमध्ये गोलंदाजी करून पुन्हा एकदा आपण क्षेत्ररक्षण करणं तेवढं सोपं नाहीये 12 चेंडूचा खेळ झाला गेला आणि 12 चेंडूमध्ये धावफलकावरती 20 धावा 10.00 ची धावगती जे आपल्याला जय बजरंगी भुतिवली टीमची पाहायला मिळते सागर देशमुख गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी तयार होतोय बोकरापेक्षा चिकूट बॉलर कोहलीपेक्षा भयानक खाजवणारा बॉलर काय नाही चिकट्या बॉलर म्हणजे ज्याच्या षटकामध्ये धावा हव्या तशा येत नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमला परंतु पाहावं लागेल आता ह्या षटकामध्ये येणार का चला नवरदेवाचे मामा सांगा लवकर नवरदेवाला इथे घडलं काय दांडी गोल सक्सेसफुल म्हणून सांगा पोरी एखाद्या खैसाच्या मागे लागा पण सागरच्या मागे नका लागू बोकरापेक्षा चिकूट चिकट्या बॉलर नाही लाग फलंदाज निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल सागरला काय सांगायचं आल्या आल्या फोडली बॅट्समनची घागर कारण पहिल्याच बॉलवरती विकेट गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये सागरची पहा खेळाडूंना आपण स्पर्धा आपली आहे खऱ्या अर्थाने निश्चित आपण सर्वांनी वेळेसाठी सहकार्य करणं महत्त्वाचं राहील कारण आज
असल मानगाव ग्रामपंचायत प्रीमियर लीगची ही कमिटी आहे आणि या कमिटीने घेतलेला वसा आणि हे स्वप्न खऱ्या अर्थाने निश्चित एवढं मोठं भव्य दिव्य आयोजन करून हे एक व्यासपीठ आपल्यासाठी उपलब्ध करून दिलंय. त्यांचं खऱ्या अर्थाने करावं तेवढं कौतुक थोडं आहे. जाऊया यावेळेस पुन्हा एकदा सागर तयार. काय रे आटली बाटली कचकन फुटली काय सांगायचं दांडी कशी उडली. जेवला नाही का कांजी पिऊन येजा बादली बा. पहा इथे फलंदाज झाला बाद विकेट. आतमध्ये दाखल अगदी पाहू शकाल कैलास दाखल झाला गेलाय. पहा आज जर पाहिलं तर निश्चित आता काय काय म्हणणार कसे काय डाळीत कांजी कांजात पाणी ईश्वर शक्ती पुढे इलाज नाही. जाऊया गोलंदाज तयार होतो सागर. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॅटन पॅड मध्ये चेंडू ठेवलं होतं. एक सिंगल बनली गेले तोपर्यंत वास याचे डेंगा पडीत बघा त्याच्या चेपला 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 बाप्पा रे. अजून घड्याळ सवय नाही हो का. बरोबर पहा थोडस फुंबलिंग झालं तोपर्यंत जर पाहिलं तर इथे एक सिंगल कंप्लीट झाली आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा. हो इथे देखील फटका दमदार आलाय. पुन्हा एकदा बॉल थांबत नाही. लोणावळा खंडाळा हा बॉल निघून चालाय बोळा. तिथे देखील मिळतील धावा 4. हा चौकार. गडी पहिलं जाईल पुन्हा एकदा सागर. भाई काय नाही कीपर काय सांगायचा दमलाय का काय झालाय लुंगलाय का काय धन झाले तिकडा. पहा पंच नाही माने तर खेळा सटकला वाटत. आयडियाच नेऊन ठोका जरूर. इथे पहा वाईट वाईट +2 येतील आणि संघाची धावसंख्या 29 धावा. पहा जरूर बॅट फिरवली होती परंतु जर पाहिला कुठेतरी जागा आपली सोडून निघून गेला होता त्यामुळे जरूर इथे षटक क्रमांक 3 संपले गेलं. संघाची धावसंख्या बनली गेली 29 धावा. धावफलकावरती बॅटिंग करत असणारी जय बजरंगी 11 भूतिवली संघाची. गोरख आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न तिथे एक सिंगल नेली आणि सिंगलच्या मदतीनं बोल्ट म्हणजे तुला वाटला तू मारायला गेलेला तू जो पाहिजे त्याचा काय
येऊ सांगतो बोल त्याचा काय जालिम बाबा आहे. अस्सलपाडा गावातील नामांकित डान्सर आणि त्याची पोझिशन डान्सर सारखीच आहे. एक तंगडी पुढे करून सुरुवात. इथे मात्र ओहो फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक आहे तिथे चुका नाहीये आणि अजून एक विकेट. फलंदाज होतो बाद. नायराचा पावर मैदानात वावर आता करणार का धिंगाणा. कुणाल पेमारे पाहू शकाल मजबूत जाडा जुडा बॅट्समनची 2 पटीने ओके गोलंदाजाच्या 2 पटीने. ओहो खोसून मारायचं होतं पण काय सांगायचं जरा कसपटला निस्पटला फिल्डर आला. यास क्षेत्ररक्षण चांगलं झालं. फिल्डिंग वाला मात्र काय सांगायचं करगोट्याला काय बांधून आला का काय झाला. एक पण मॅच हारलं नाही. लय बेकार काम. आजचा खेळ पाहू शकाल पुन्हा एकदा फटका यावेळेस समोरच्या दिशेला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक चेंडूचा फाटला करतो. एक सिंगल कंप्लीट आणि बघता बघता बॉल निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. जसा चौकार मारला तसा बा बॉलर खालतं बसलेला सेम पोझिशन मुळ्यात पोझिशन दिसलेली कारण मुळ्यात झाल्या असा त्रास होतो. इथे पाहू शकाल 35 धावा फलकावरती आहेत. यावेळी देखील क्लास फटका तिथे बॉल थांबत नाही. बॉल निघून चला पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर. त्याचं नाव कैलास त्याच्या बॅटमधनं षटकार. पहा बजरंगी 11 टीमची धावसंख्या तर आता धावफलकावरती शोभायला लागली आहे. कदाचित पहा नियंत्रित कार्यक्रम करणं फार महत्वाचं असतं. इथे जाऊया षटकार आल्यानंतर मॅच बॉल देखील मैदानात दाखल झालाय. बरं बॉल मारला तर मारला खालच्या आळ्याच्या बगला दाबला तरी वरच्या आळ्याच्या देणं गरजेचं होता का. तुमची आऊट झाली नसेल तर अंपर्क पण द्या एकदा. पहा आता पहिला जाईल तो अंपर्क न देता बॉलरनं पण त्याच्या घालेला. अजून 1-2 जाऊ द्या काय नाही. यस पहिलं जाईल चांगला फटका आलाय खऱ्या अर्थाने. 41 धावा बनलेत. यावेळी देखील पुन्हा एकदा ओहो 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 नाही पोटाला लागलाय का काय. दुपार जेवल्यानंतर तू काही वेगळीच फिल्डिंग करायला घेतली आहे. इथे मला वाटतं वाईट येत असताना संघाच्या धावसंख्येमध्ये थोडासा बदल होईल कारण धावसंख्या धावफलकावरती बजरंगी 11 भूतिवली 42 धावा. पहा अगदी जर पाहिला जरूर तरी मग कीपरला सांगा एक काम कर तू जरा जिमचा वापर कर सकाळी पळत जा. पाहिलं जाईल पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. यावेळेस चांगला चेंडू अगदी बघता बघता आपण पाहू शकाल 4 षटकाचे जर आपण विचार केला धावा आल्यात परंतु इथे षटक क्रमांक मैदानात 4 मध्ये 4 संपलं गेलं. संघाची धावसंख्या 43. पहिल्या षटकामध्ये 42. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 13 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 9 आल्या आणि पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये 13 आल्या. अशी धावसंख्या 42. चला शेवटचं षटक हाताळण्यासाठी लगेचच आपण गोलंदाजाला पाठवून द्या.
वेळ फार आपल्याकडे कमी राहत चाललेला आहे मित्रांनो. सामने भरपूर आहेत. कमीत कमी अजून 2 जरी झाल्या तरी देखील बरं होईल उद्याच्या दिवसामध्ये. यावेळेस अगदी आपण पाहू शकाल राजेंद्र यस आता मोठा भाऊ आणि बारका भाऊ पहा आता एकमेकांसमोर आहेत. घाबरला मध्ये भावाला का काय झाला. अगदी आपण पाहू शकाल मोठा भाऊ मोठू तर बारका भाऊ पतलू. इथे फटका काय दादा आहे त्याच्यामुळे काही इलाज नाही. जल्लोष करून फायदा नाही. घरच्या घरी संध्याकाळी परत काय झालं त्या घरातच गाठ भेट. पहा इथे एका भावाने दुसऱ्या भावाला मात्र पहिल्याच बॉलवरती बाद केलं आणि विकेट आल्या. ऋषिकेश जाधव स्टेटला जर षटकार मारला तर 1000 रुपये पाहू शकाल. यावेळेस हो फटका जरूर हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आला आहे आणि 6 धावा. पहिलं जाईल 1000 रुपयाचं काम झाला. बाकी काय पण असो नवरा मरून नाही नवरी मरो पण वराड्याला मजबूत जेवाय पहिला जाईल. आणि जसं हा टप्पा पडल्यानंतर कुठेतरी फलंदाज इथे कुठेतरी अगदी आपण पाहू शकाल हा चेंडू तो म्हणजे चांगला पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू पाहावं लागेल. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फोसला गेला. क्षेत्ररक्षक बॉल खाली पण बेर भरवशी काम मला माहित होता. भरवशी काम काय झालंय. कॅच सुटली म्हणजे काय बोलून सोय नाही. आटली बाटली कसकन फुटली कॅच कशी सुटली. आता पहा आली हाताला खास कॅच सुटली. आता वाटली लाज आणि संघाची धावसंख्या 1 मध्ये पुढे जाईल 49. आता बुतिलीवाल खुश होय जरा. यावेळेस पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. टीम मध्ये एक सिंगल तर बनली गेली आहे आणि बघता बघता तिथे दुसरीचा पाहिजेत ना. शेवटच्या मोमेंटला 2 तर बनल्यात. 51 धावा धावफलकावरती बनल्यात. आता शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका येणार का. फाईट स्कोर इथे उभा तर झाला गेलाय. 5 षटकांची मॅच आहे आणि ते 6 चेंडू डट. पहिला डाव समाप्त. 51 विजयासाठी 52 धावांची आवश्यकता. पहा पुढची मॅच आपण जीत 11 आणि बजरंग 11 भुतिवली ही खेळवणार आहोत. काही कारणास्तव ऍडजस्ट म्हणून हा सामना आपण खेळवणार आहोत. त्यामुळे निश्चित हा सामना झाल्यानंतर लगेच आपण टॉस संपन्न करून लगेच त्या मॅचला सुरुवात करू.
चला सलामीची जोडी लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. राजेंद्र आणि अक्षय ही सलामीची जोडी ही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक एंडमध्ये अक्षय आहे ना स्ट्राईक एंडमध्ये राजेंद्र आहे आणि गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन यावेळेस फटका इथे फसला गेला. पहिला चेंडू आणि बस याचा बोटला फाडला. जिली अक्कल बंद झाली बाबा. असं काय ना असं करणं म्हणजे एकच आग पोरी तू सपनात येणं आणि 7-8 कान फटात देणार फटाफट फटाफट. काय नाही ती संध्याचा काय नाही उद्या देता देता त्याचा फोकस तोडायचा. जाऊया गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्क वरती यावेळेस देखील हो इथे फटका लाजवाब आलाय. खुरपून खुरपून खुरप्या शॉट हानग्या सख्या पहिली बारी लागला तर लय भारी नाही तर उठला सुटला चोळीत मळीत पळाला घरी षटकार. अगदी हा षटकार येत असताना आता जीवदान मिळालं कुठं त्या फलंदाजात स्ट्राईक चेंज झाली आणि त्याच्यानंतर करा त्याने राजेंद्र ज्याने षटकार ठोकला. पहा पुन्हा एकदा सचिन तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती पुढचा चेंडू पाहावा लागेल. रनवेमध्ये कुठेतरी थोडीसा जर पाहिला तर निश्चित थोडासा कुजबुजला गेला गोलंदाजानं त्यामुळे कुठेतरी चेंडू रिलीज करण्या अगोदर स्वतःला सावरलं गेलं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती स्लोवर गतीचा बॉल फसवा बॉल चिकना बॉल गोंडूस बॉल पण नाही इलाज झाला. कार्यक्रम फिट झाला. बेडूकचा फिल्डिंग पण काय यास नाहीरा परफेक्ट फिल्डिंग बाकी सगळं आवरा. इथे पा एक शॉट बस काय सांगायचं आहे. साखरपुडा झाला हळदी झाला पण लग्नाच्याच टायमाला लगीन मोडला. धाव कंप्लीट झाली. लग्न देखील पूर्ण जमलं परंतु शुभमंगल सावधान होणे अगोदरच मोडलं. इथे पहा या 2 धावा घ्यायच्या होत्या परंतु 2 धावा घेतल्या गेल्यात परंतु 1 धाव शॉर्ट आली. पुढचा चेंडू पहा शत्रक्षक आधीच तयार होते परंतु कुठेतरी चकवा दिला आणि निश्चित तिथे एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 21च्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल. 9 धावा धावफलकावरती सध्याच्या स्थितीला जोडल्या गेल्या. त्यांना षटक क्रमांक पहिलं चालू आहे. अजून 2 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज देखील तयार होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस हो खेचून मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. एक सिंगल तर बनले गेले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. फुटबॉल पद्धतीने चेंडूला स्टॉप केले गेलं. अतिशय वेगाने चेंडू थांबवला गेला आणि तोपर्यंत इथे 2 धावा या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. झाला गाडी पंक्चर झाली. यस
आला पार गुडघ्या मेटाव काय जाणत्या मुतखडा आणि मुळी जे टायमाला होतो ते टायमाला अशी लक्षणं दिसता. बस काय सांगायचं आहे. श्रम कार्यक्रम झाला, प्रयत्न केला पण खोसऱ्या बॉल त्यांना फोडली शेंडी आणि काय सांगायचं कार्यक्रम झाला फिट. तिथे मात्र फलंदाज होतो आउट. माझा मी लांब आहे जरा, तुम्ही जवळ आहेत, चिपकून आहेत, तुम्ही सांगा. कारण आपण काय करू शकतो फक्त सांगू शकतो, पण वेळ वाचवणं त्यांच्या हातामध्ये आहे. त्यामुळे जो खेळाडू जेवढं सहकार्य स्वतःहून करतील तेवढं आपल्यासाठी आणि स्पर्धेसाठी चांगलं आहे. निखिल गोलंदाजीसाठी, निखिल षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी होतोय तयार. अमीर आहे का? बॅट्समन निखिल आहे. मग असं सांगत जा, काय माहित आहे का, माझी कांडी उलटी पांगडी होते. स्ट्राईक एन होते फलंदाज राजेंद्र, आपण पाहू शकाल. यावेळेस राजेंद्र आक्रमण केलंय राजेंद्रने आणि यावेळेस देखील बॉल थांबत नाही. बॉल पुन्हा एकदा निघून चला. बॉल फुटला खांडीला आणि फाटा फुटला शेंडीला. तिथे हा बॉल सीमा पार 4 चौकार. तो असा लायला म्हणजे ज्यांची लग्न मोडलं हो त्यांना कमी वाईट वाटत आहे का? कोमात घालायची ना तू. शुभमंगल सावधान पहा. जरूर एकंदरीत जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आक्रमण करत असताना फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडमध्ये राजेंद्र. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हात में नहीं दांडू तो क्या करेगा पांडू. बस हा चेंडू सीमारेषा बाहेर. तिथे देखील मिळतील 4. चेंडू पूर्वत चला, सहकार्य करा वेळेसाठी. CID ची कंपनी आहे, ती सध्या चालू आहे ED ची फॅक्टरी. चला पहा, ज्येष्ठ नागरिक शरददादा कराळे, त्याचबरोबर संभाजीदादा मसने, सदानंदजी कराळे, या तीनही व्यक्तिमत्वांना मी विनंती करेल की आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून प्रेमाची विनंती केली जाते, या आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. तुमच्या स्पर्धेमध्ये करूया सहर्ष मनपूर्वक सस्नेह असं स्वागत. त्यानंतर आपण पाहू शकाल बायकुदादा कराळे यांचं देखील इथे शुभागमन. त्यांना देखील विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. तुमचं देखील सहर्ष मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. बापा बापा घुमायला तो बेकार षटकार. आउट आहे का काय झालं? पडगे ना वाट लागली ना सगळा कार्यक्रम बिनासेला. म्हणून सांगा खावा पक्का मीठ गडी व्हावा नीट. गड्याची लांब लचक दाढी तेवढ्याच गड्याची चिकनी बॉडी, पण नाही इलाज फुसका माल चायनाचा. फलंदाज झाला बाद.
बाई शेंडे ज्यांचं देखील इथे शुभागमन झालं त्यांना देखील विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आणि खरं तर त्यांच्या माध्यमातून खेळपट्टी आपण खेळतोय ना ती खेळपट्टी त्यांच्या माध्यमातून बनवली गेली आणि त्यांचं इथे शुभागमन झालंय. मी विनंती आहे या आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. 23 धाबा आहेत धावफलकावरती. पुन्हा एकदा यस खोसऱ्या बॉल होता मुसक्या बॉल होता नाईलाज कार्यक्रम झाला. तिथे गचिंडी होती परंतु भुचेंडी आली तिथे डॉट आलाय निर्धाव आलाय डॉट. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न शतरक्षक डीप मध्ये हो बेकार चपला आल्याबरोबर डायरेक्ट चाबूक सुबूक. तिथे आपल्या संघासाठी धाबा वाचवला. 2 षटकांचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 धाबा. चेंडू 28 धावा. मॅच मध्ये राहिलेलं समीकरण चेंडू शिल्लक आहेत 18 धाब्यांची आवश्यकता आहे ती म्हणजे 28. चला सहकारी करा मित्रांनो वेळेसाठी आपल्याला विनंती आहे. काय सांगायचं बस फिल्डर हा बाग आता ते तिघामुळे याचा कार्यक्रम बिनासायला ना. गडी धावला असता पण काय मोर पहा. वैद्य फर्निचर कर्जत ज्या शॉप मध्ये खऱ्याने ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून अनुभवली जाते खऱ्या निश्चित एन्जॉय केली जाते त्यांचं देखील कौतुक. विकेट आली फलंदाज तिथे बाद झालाय. तुम्ही मी सांगतोय तुम्ही ऐकत जा कारण मी प्रत्येक चेंडू मागे 1 ते 2 वेळा सांगतो. तुम्ही फक्त डायलॉगच ऐकता स्कोर मी सांगितलेलं तो ऐकत नाही आणि त्यामुळे मला रिव्हर्स काम करावं लागतं आणि मग त्यामुळे माझी गाडी काय होते ज्या मोसम मध्ये असते तिथून रिव्हर्स येते. अगदी धाबा धावफलकावरती 5-7 मित्रांनो प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला धाब्यांचा स्कोर सांगितला जातो. फक्त जेणेकरून ज्या पद्धतीने समालोचन चालू आहे त्या पद्धतीने चालू द्या. मग पुन्हा एकदा मी रिव्हर्स आल्यानंतर मग एकदा माइंड आल्यानंतर पुन्हा एकदा ती रुटीन बसवणं थोडी हार्ड होते. धाबा धावफलकावर निश्चित अगदी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजे तिसरा आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 25 धाबा. गोरख काय झालं बॉल मारायला झाडू पण काय झालं बस आता कार्यक्रम फिट झाला. बायको करायचीला पण मेवणी पटून आला. कार्यक्रम फिट झाला. फलंदाज होतो बाद. लदगे गोलंदाज तयार होतो. पुन्हा एकदा लोअर पुढला लेनचा बॉल होता दाबून मारायचा होता. फिल्डर वाकून आलाय नाईलाज झाला. कार्यक्रम झाला तिथे ओके मी थँक्यू. डाळीत कांजी आणि पाण्यात वरण असा झाला. तिथे एक सिंगल आली आणि संघाची धावसंख्या अगदी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 26 वरती जाऊन पोहोचली.
26 धाबा धावफुल काबरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. याला सांगता आंधळी बॅटिंग, डोळा मिटकून मिटकून मारणे. यस, आणि एकंदरीत अगदी आपण पाहिलं असेल प्रयत्न केले परंतु चेंडू बॅटला स्पर्शच झाला नाहीये. तिथे आलाय तो म्हणजेच डॉट. आणि मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं आता गोलंदाज तयार. पुन्हा एकदा योगेश लदगे. फुलालीचा बॉल होता, फटका तिथे बसला गेला क्षेत्ररक्षकाला पण नाही इलाज. काय सांगायचं आहे, तोटका सारखा धावला पण त्याचा पण भोदडा फाडला. टाटा बाय बाय गया खतम. 4-4 चौकार संपलं गेलं ते म्हणजे तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बनली गेली 30 धावा. विजयासाठी जर पाहिलं तर अजूनही मला वाटतं 22 ची आवश्यकता आहे आणि 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. 12 चेंडू 22 धावा. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं आपण या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळालं त्याच पद्धतीनं आयोजकांच्या माध्यमातून एक आगळ्यानं वेगळं आयोजन आपण पाहतोय. अस्सल मानगाव ग्रामपंचायत 2 ग्रामपंचायत मिळून ही एक प्रीमियर लीग आपण पाहतोय. आणि निश्चित एक आयोजकांचं कौतुक त्याचसाठी केलं जातं. एवढी मुलं एकत्र आणणं यासाठी कुठेतरी घेतलेला हा एक वसा आणि 5वं पर्व आपण पाहतोय. अमीर गोलंदाजीसाठी तयार होत आहे. 12 चेंडू 22 धाबा इथून पुढे बनवायचे आहेत विजयासाठी. बजरंगी 11 भोतिवली हा संघ या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल काय झालं. आऊट द्या नाही. आता काय झालं दुपारनंतर ही संख्या बरीच निघाली आहे. पंच शिरल पटकन इकडून गेला बाबा. कसा तरी वाचलं तुम्ही. दुपारपासून बरीच संख्या वाढली. इथे पहा अगदी आपण पाहिलं तर कुठेतरी ज्या पद्धतीने गोलंदाजी करायची आहे त्या पद्धतीने केली जाते. 2 धाबा आल्यात. पाहू शकाल पुन्हा एकदा पुलालीचा बॉल फटका तिथे हवेत. शतरक्षक बॉल खाली आलाय पण नाही इलाज झाला. काय झालं काय असा कार्यक्रम म्हणजे सीएम कार्यक्रम. सासू जोमात आणि सून कोमात मशेरी फास फास के. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 10 आणि धाब्यांची गरज आहे ते म्हणजे 18 विजयासाठी. नाही जा तुम्हा थांबा. अजून ह्या षटकातील 4 चेंडूचा खेळ जो शिल्लक आहे. पहा एकंदरीत निश्चित चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तो म्हणजे डॉट चेंडू आला गेला. षटकातील 3रा चेंडू डॉट आलाय. 9 चेंडू शिल्लक आहेत मॅच मध्ये. आणि अजूनही जर पाहिलं तर मला वाटतं 18 धाबा. येरा बॅट्समनला काय झालं नाही त्याचा उतारा बितारा करा. लिंबू मिरची आणा उतारा करा साबरात नेऊन छापा. बॅटीला बॉल काय ठोकना बाबा त्याचे. पहा प्रयत्न भरपूर केले जात आहेत परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. लागोपाठचे 2 सामने तर जिंकलेत. यावेळेस देखील मजबूत मारायचा होता पण काय सांगता आंधळी दणका झाला. धाव घ्यायची होती पण नाहीला झाला. सुपला खेळायचा होता पण काय युरियाची पॉवर लागली त्यामुळे काय सांगता बॉल फुसकून गेला. संघाची धावसंख्या धावपल का भरती 35 धावा. 7 चेंडू बनवायचे धावा 17. कुणाला बसेल खतरा.
ते पाहायला मिळेल. चला गोलंदाज तयार होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. महत्वाचा हा सामना आहे त्यामुळे जरूर या महत्वाच्या धाबा आता कशा बनवल्या जातील. ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मधून शतरक्षक बॉल पर्यंत आलाय. एक सिंगल तर बनली दुसरीचा प्रयत्न पण नाही इला झाला. खालच्या आळीच्या गड्यानं सांगला भाऊ जास्त काही खायचं नाही आता कार्यक्रम फिट करायचा. खावा पका मीठ गडी व्हावं नीट ठाकून ठोकून तिथे ढेकर देऊन खाऊन पिऊन षटक क्रमांक 4 संपलं गेलं. संघाची धावसंख्या 36 आणि विजयासाठी 6 चेंडू 16 ची गरज. 6 चेंडू 16 धाबा इथून पुढे बनवायचे आहेत विजयासाठी. यावेळेस आलाय ओमकार गोलंदाज. गोलंदाजीसाठी आपण ओमकारला पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक आहे. 16 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 6 चेंडू 16 धावा बनवायचे आहेत या मॅच मध्ये. ओमकार चला मित्रांनो वेळ वाचवा पहा. आता 4:36 बरोबर झालेली आहे. अगदी वेळ वाचवा. आपल्याला वेळ वाचवणं महत्त्वाचं राहणार आहे. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. फुलटॉस बॉल इथे हवे सफर जसा आला तसा तो डायरेक्ट तात्या मामा काका आर्डर एकच बेकार साबरात ठोकटीचे. थँक्यू. हाईट फॅक्टरची मागणी केली. यस फलंदाजाने हाईट फॅक्टरची मागणी केली आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली. हाईट फॅक्टर साठी तिसऱ्या पंचांची मदत अर्थात आमची टेक्निकल टीम सज्ज झाली. चेक केलं जाईल त्याच्यानंतर एक्सरे मारले जातील. एक्सरेत नाही समजलं तर सोनोग्राफी नंतर डायरेक्ट फाडाफाडी सिटी स्कॅन. बर बाबा घाला बाटल्यात काढा बाहेर. बाबा देऊन ठेवा त्यांच्या त्यांना पण एकाच नाही जमत अजून लागतात. पंच आजार लय भयानक आहे यांच्यात नाही मिटणार. येऊ दे MBBS फास्कन येऊ द्या. आजार डायरेक्ट जुना 1947 लागलेला मार आता उपरे आला. पहा आता आमच्यापर्यंत निर्णय आला म्हणजे श्वास सुटला. आजार तसा होता ना भयानक. तो म्हणजे काय झालं आहे नो बॉल लय भयानक वास आला. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आता 6 चेंडू 9 धाब्याची गरज. पहिला जाईल आता. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती.
आणि इथे धावाच्या स्वरूपात विकेट फलंदाज इथे मात्र धावाच्या स्वरूपात आपली विकेट गमावली. ज्याच्या बॅटमध्ये मला वाटतंय ज्याचा बॅटमध्ये षटकार येत होता तोच मात्र आता बाद झालाय. चेंडू शिल्लक आहेत 5. चला 5 चेंडू 9 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? जरूर दुसरीचाही प्रयत्न केलाय. इथे 2 धावा. फलंदाज कोण दाखल झालाय? योगेश निरगुडा. नॉन स्ट्राईक एंड वरती. मॅच अतिशय रोमांच मोडला येत चाललेली आहे. अरे अगदी एक वेळा सुपर ओव्हर झाली म्हणजे जुना माल उपऱ्या येऊ शकतो, कारण अजून 4 चेंडू. आणि मला वाटतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनाच तो अनुभव भोगलेला आहे. पहिलं जाईल पुन्हा एकदा. पुलटाच बॉल होता. पॉइंट मध्ये ढकलला गेलाय. क्षेत्ररक्षण टीम मध्ये आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. सिंगल तरी इथे बनली गेली. पहिलं जाईल आता. एक सिंगल आली. आता मॅच 3 चेंडू 6 बनवायचे आहेत. 3 चेंडू आणि बनवायचे आहेत 6 धावा. गोलंदाज तयार होतोय. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती. महत्वाचा सामना. या महत्वाच्या सामन्यामध्ये आता महत्वाची कामगिरी करणं महत्वाचं राहील. कोण आता कामगिरी करतोय? इथे जरूर प्रयत्न पहा. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आला गेलाय आणि इथे एक सिंगल तर आली. आता 2 चेंडू 5. जर 4 आणल्या तर सुपर ओव्हर. लेग बाईज पाहू शकाल. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल, कारण आता मॅच मध्ये जर पाहिला ट्विस्ट तर पाहायला मिळतोयच, परंतु येणारा चेंडू फार इम्पॉर्टंट राहणार आहे. सामना इम्पॉर्टंट आहे. दोन चेंडू 5 धावेची आवश्यकता. एक षटकार देखील मॅच कंप्लीट करू शकतो. एक चौकार देखील सुपर ओव्हर मध्ये नेऊ शकतो. त्यानंतर 2-2 धावा गेल्या तरी सुपर ओव्हर होऊ शकते. इथे समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. त्याच्या आवाकाच्या बाहेर. त्याचे तोंडात पडायची बारी. हवा टाईट. आता 1 बॉल 1 असाच सामना आधी सुपर ओव्हर मध्ये गेला तो म्हणजे टीम बजरंगी 11 भुतिवली टीमचा. आता मॅच मध्ये पहा. इथे इम्पॉर्टंट मॅच आहे आणि इम्पॉर्टंट मॅच खऱ्या अर्थाने बजरंगी 11 या टीम साठी आहे, परंतु खऱ्या अर्थाने या बॉल वरती झेल वरती प्रयत्न केले असते तर बरं झालं असतं. त्याला वाटलं काय सांगायचं, बरं आहे म्हणजे चिकना बॉल आलाय, गुंडूस आलाय, पण काय सांगता हिंडूस झाला आणि मेंडूस झाला आणि कुंडूस झाला. आता 1 चेंडू 1 धाव्याची गरज. हा कारनामा घडवलाय तो म्हणजे भुतिवली या टीम तिथे सुपर ओव्हर मध्ये सामना नेऊन पोहोचवलाय. आता देखील सुपर ओव्हर मध्ये तेव्हा देखील मला वाटतं हाच गोलंदाज होता आणि तेव्हा देखील धावा आमिर पवार. यस, आमिर पवार होता आणि तेव्हा देखील धावा खऱ्या अर्थाने इथे डिफेन्स करायच्या होत्या मला वाटतं.
आता देखील काय घडणार काय नाही. चला पुन्हा एकदा एक चेंडूवर एका धावेची गरज. क्षेत्ररक्षण देखील सज्ज झालाय. काय घडणार, सुपर ओव्हर होणार की काय घडणार. गोलंदाज तयार होतोय. एक चेंडू एका धावेची गरज. एक चेंडू एका धावेची गरज. आणि इथे मात्र बॅटिंग करणारी टीम VP11 इथे मात्र विन होतीये. विजय संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. चला जीत 11 टीमचे कर्णधार आणि बजरंगी 11 भूतिवली टीमचे कर्णधार लगेच टॉस साठी येणं बंधनकारक असेल. नो डाऊट नो अबाउट या सामन्याचा हिरो पुन्हा एकदा आजचा दिवस पूर्णपणे सर्वांच्या नजरा केल्यानं वेधून घेतल्यात, अर्थात सागर ठरतो या मॅचचा हिरो. सागर या अनामीर पवार कॅप्टन टॉस साठी लगेच या. जीत 11